स्मारकाचं अनावरण सोहळा आहे उद्या दिनांक 13 एप्रिल 2026। त्यानिमित्तानं आपण माता रमाईचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवणारे सिने अभिनेत्री प्रियंकाताई उबाळे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन सोहळा आहे। ज्या माता रमाईनं त्याग, समर्पण, कष्ट याचा इतिहास आजपर्यंत जगासमोर आणलाय, त्या माता रमाईचा जीवनामध्ये माता रमाईनं वडिलाचं, आईचं, 4 पोटच्या लेकराचं, एकाच ठिकाणी उभं करू त्याला रामजी बाबाचं निधन बघितलं। त्या त्याग समर्पणचा इतिहास माय मावल्यांना जाणून घेण्यासाठी आणि उभ्या आयुष्यामध्ये माता रमाईनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे कुठलीच अपेक्षा नव्हती केली, फक्त एकच अपेक्षा केली होती की साहेब मला बी त्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ द्या। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दुविधा मनस्थितीमध्ये पडले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले, अगर रामू त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला आपला विठाळ होतो ग रामू, त्यामुळे आपल्याला तिथं जाऊ शकत नाही, आपल्याला तिथं जाऊ देत नाही ग, आपण एक अशी पंढरी निर्माण करू कुठलाच जातीभेद नसेल। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अशी पंढरी निर्माण केली ती म्हणजे नागपूरची दीक्षाभूमी। पण गनिमत माता रमाई ती नागपूरची दीक्षाभूमीला बघण्यासाठी राहिला नाही। असा त्याग, समर्पण आणि कष्टाचा इतिहास जाणून घेण्यासाठी भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेला आमचं पंचशील मित्रमंडळाचं आव्हान आहे की उद्या जास्तीत जास्त मोठ्या संख्येने बोरगाव जहागीर येथे उपस्थित राहावे। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। क्रांतिकारी जय भीम। मी प्रियंका उबाळे। आपण सगळेजण मी रमाई नाटकाच्या माध्यमातून प्रचंड मोठी कौतुकाची थाप देत आहात। मला सांगताना खूप आनंद होत आहे की मी येत आहे भोकरदन शहरामध्ये। माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मारकाचं अनावरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता। मी आयोजकांचे मनापासून खूप खूप आभार मानणार आहे की पंचशील मित्र मंडळ, बोरगाव जहार, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथील सर्व भीमसैनिकांचे मी आभार मानणार आहे की तुम्ही मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं आहे। तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार। आपण सगळेजण भेटणार आहोत दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी। मी येत आहे, तुम्ही सुद्धा या आणि निश्चितच माझ्या माध्यमातून धाडसी रमाई समजून घ्या। मी तिथे प्रबोधन सुद्धा करणार आहे रमाईबद्दल। सो सगळ्यांच्या मनापासून आभार मानते, आयोजकांचे आभार आणि त्याचबरोबर आमच्या धाड शहरामध्ये डॉक्टर प्रवीण सरांचेही मी आभार मानणार आहे की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आणि आमच्या कामाची दखल घेतली। सगळ्यांचे आभार। जय भीम, नमो बुद्धाय।